हा, आता काय करायचं? तुम्ही म्हणाल तसं. अरे म्हणाल तसं काय, कुछ तो होगा ना. असं ह्याच्यानंतर ते करायचं, त्याच्यानंतर ते करायचं, मग ते करायचं, असं काहीतरी विधी असतील ना पुढच्या लग्नापर्यंत. यार, कोणाला तरी विचारायला हवं होतं बाई. ऍक्च्युली यार, पण या गोष्टी कोणाला विचारायच्या? अशा वेळेला असं वाटून जातं ना, आपल्या घरात कोणीतरी मोठं अनुभवी असायला हवं, हो ना? इथे जे मोठे आणि अनुभवी आहेत ना तेच लग्न करतायत. पागल. इट्स अन इम्पॉर्टंट मॅटर. सगळं ऍज पर रिच्युअल घडलं पाहिजे ना, मग परत काही प्रॉब्लेम नको. ते पाडगावकर गुरुजी काय म्हणाले होते माहितीये ना? तो माणूस फ्रॉड आहे. शेवटचं सांगतेय. हा ठीक आहे ना, सॉरी, माय बॅड. पण आई, तू एकटीच आहे जिचं आपल्यापैकी लग्न झालेलं आहे. सो तुला आठवतंय का पहिल्या लग्नात काय झालं होतं ते? पावनड आहेस का जरा? हा, काय बोलतेस? चांगल्या दिवशी उगाच नको ते प्रश्न नको विचारूच दी. अरे काय, मी रिच्युअल्स बद्दल विचारते. मी रिच्युअल्स, मला काय वाटतं माहितीये, कोणत्याही रिच्युअल्स पेक्षा ना मनाचे भाव जास्त महत्वाचे आहेत. आपण मनोभावे श्रद्धेने देवाला नमस्कार करूयात आणि कार्यक्रमाला सुरू करू. नाही, आणि हेच परफेक्ट आहे, कारण तसंही आपण कुठलंही शुभ कार्य करताना आधी देवालाच नमस्कार करतो ना. काय वाटतं? अगदी बरोबर. खरंच आपण श्रद्धेने आपलं कर्म करत राहायचं, बाकी सगळं त्याच्या हातात आहे. त्याने आपल्याला आजचा दिवस दाखवला, तो साजरा करण्याची आपल्याला ताकद दिली. आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपल्या जवळची माणसं आपल्या बरोबर आहेत. हे सगळं कमी आहे का सांग बरं? आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींकरता कृतज्ञता बाळगायची, त्याचे आभार मानायचे, मन प्रसन्न ठेवायचं आणि बाकी सगळं त्याच्यावर सोडून द्यायचं. बेस्ट. चला, तर मग आपला बाहेरचा जो काही हळदीचा डीजे होता तो या मॅडममुळे कॅन्सल झालेलाच आहे. पण देवकरांच्या घरामध्ये ते डीजे वाजूच शकतो ना. आपण आपला सेलिब्रेशन करू शकतो. हळदीचं पिंक्या काय नाही. चल, तू तुझा तो ब्लूटूथ स्पीकर लाव. अरे काय नाही दादा, चल थोडासा नाचेंगे यार. हो की रे बाप्पा, एवढी तर हळद व्हायला पाहिजे यार. काय अक्कल आहे का? हा, काय गाणं आहे फक्त. तर सांगितलं यात लग्नाचं म्युझिक होतं म्हणून मी लावलंय गाणं. पण त्याचा अर्थ काय होतो? मला काय माहिती, मी थोडी ऐकते अशी गाणी. अगं मग जरा ती अक्कल वापरून, कॉमन सेन्स वापरून लावायचं ना गाणं एखादं. एवढी हळदीची गाणी आहे, ठिकाणं हेच निवडलंस? एवढंच येतं तू कर ना, मग मलाच काय नेहमी ब्लेम करता? मला नाही लावायचं ते गाणं बिणं. चल, लाव तूच. दुसरं कुठलं तरी लाव ना गाणं. हा, हे काय आहे? शालिनी, नको अपसेट होस. हे बघ, हे गाणं राजाराणीचं आहे की नाही? आपण आहोत का राजाराणी? नाही ना. आपण आपली साधी माणसं, पण सच्ची. आणि आपण हा जो डाव मांडलाय ना, तो मोडण्यासाठी नाही, तर हा हयात निभावण्यासाठी. झालं गुलू गुलू गुलू? झालं. आता ऐका, अब लड़की वाले ये रूम में, लड़के वाले त्या रूम मध्ये. एक मिनिट, का असं का? नाही का म्हणजे मला एवढे रिच्युअल्स माहिती आहेत. हा, ये मैंने कहीं पे पढ़ा था. नाही हो गया खत्म. सांगा ना. अरे नाही, बाकी सगळं आपण पारुबाईला विचारू. तू चल दादा. एवढा वेळ? हा, एवढा वेळ काल मुहूर्तापर्यंत बघायचं नाही अजून. चाल. अरे चल की पटकन. अभी ये बोल. मालक, कुठे आहात तुम्ही? बसणार. हे काय चितेवर बसलोय? स्वतःला खाली पेटूनच घेणार होतो का तेवढ्या तुझा फोन आला. तुला कुठं आग लागली? अहो नाही मालक, आज आपली इम्पॉर्टंट मीटिंग होती ना. मला इथे आल्यावर कळलं की तुम्ही रातोरात मुंबईला गेलात म्हणून. तुला न सांगता आलं नाही का? राग आला असेल तुला. चिडू नको माझ्या.
तिकडे आल्या मला मारशील विरशील नाही तर. नाही नाही मला तसं काही नाही, पण जरा सांगून गेला असतात मला तर. अरे तुला सांगून यायला तो काय माझी बायको आहे का? बायको आहे? अहो नाही मला तसं नाही, पण हे बघ, आम्ही इकडं आमच्या बायकोला भेटायला चाललोय, बायकोला आणि पोरींना. आता तू सांग, तुझं काम याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे का? नाही नाही मला अजिबात नाही. मी इथे काही तयारी करून ठेवू का? तयारी? कसली तयारी? नाही म्हणजे काही नाही, 5-7 शवासनं बोलवून घेतो ओवाळायला, हा किंवा मेजवानीची तयारी करायला सांगू का? हा किंवा एखादा मस्तपैकी बँड बोलवतो. हा बँड बोलो, बँड बोलो, गाणे लावून त्याच्या पुढे एकदम फर्स्ट क्लास नाचत बसा. आमच्या बायकोने आम्हाला न सांगता लग्नाचा घाट घातलाय आणि तुला तिची ओटी भरायची काही पडली. 22 वर्ष झाले रे, 22 वर्ष आमचं गाव तिच्या श्राद्धाचं जेवण जेवतंय. आधी दुसरं लग्न करते असं कळलं तर काय म्हणतील लोक? जी बाई पारख्या माणसा बरोबर राहती अशा बाईची तर गाणं ओरून धिंड गाणायला पाहिजे. आणि तू काय म्हणतो की तिच्यासाठी तू ठेव रे फोन, ठेव फोन. माझ्या तोंडाला लय घाण घाण शिवाय, त्यात लय शिवाय देईन मी तुला. ठेव फोन, ठेव ठेव. अहो मला ऐका तो. ड्रायव्हर काय आलं, कुत्रा आलं का गाडी खाली? नाही मालक, गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, चित्र विचित्र आवाज येत आहेत. अच्छा, चित्र विचित्र आवाज येते. मग आपण डान्स करायचा का त्याच्यावर? नाही ना? अरे उतर ना, बघ खाली, बघ काय झालंय. उतर पटकन. शाने आहे, अक्षता पडायच्या आधी तिथे जाऊन पोहोचायचंय. एक एक सेकंद महत्वाचा आहे माझं. 70 सेकंद वाया गेले तुझ्यामुळे. किती? 70. किती वेळ लागणार आहे? किती वेळ लागणार आहे? 2 मिनिटं द्या ना मला, 2 मिनिटं, 2 2 मिनिटं, 2 मिनिटं, अजून 2 मिनिटं. जायचं. आपण जाईपर्यंत जर का तिच्या लग्नाचा विधी झाला तर तुझा अंत्यविधी कन्फर्म.